नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, सकाळी सकाळी हलकीच्या पावसाला सुरुवात झाली. तो नित्यनेमाने होतोच आपल्याकडं. तर सकाळी अजून आपल्याला दूध टाकायला पण जायचं, पटकन गाडी काढू दूध टाकायला निघून जाऊ. कारण टाईम झाला, 8 वाजता आले, वातावरण काही कळत नाही टाईम किती झाला आहे. तो पटकन जाऊ दूध टाकून येऊ पावसाच्या आधी, पाऊस जास्त यायच्या आधी. चला पटकन सकाळी सकाळी दूध टाकून येऊ आपण. इकडे खिडल्या गाई खायची वाट बघताय, वैरण टाकू पण आल्यावर टाकू आता, कारण खूप टाईम झाला. पंचमी आज, त्याच्यामुळे पूजा झाली नागोबाची. इकडे शिवा आमची मावशी आली, अक्काबाई पूजा करते नागोबाला निवद. इकडे आपण सकाळी आपण दूध आणि अगरबत्ती लावलीत नागोबाला. शिवाला लाव आमच्या, शिवगंज लावायचं ना. नाही ग, नागोबा थोडी आमचा शिव. बाप्पा कर दादा, खाली डोकं टेक, तिला खाली डोकं टेको, डोकं टेक खाली तिकडं. बाप्पा कर, शबाश. फुल वाय तिथं ठेव, फुल तिथं. जय जय बाप्पा. नागोबाची पूजा झाली. इकडे आजचं वातावरण सकाळचं पूर्ण निवळलेलं आहे. ढगाळ सकाळी सकाळी पाऊस आला होता, तो पण निवळून गेला. आभाळ आहे संपूर्ण, ऊन काय पडलेलं नाही. आता जेवणं करायचे, सर्व जेवायला येतील घरी आपल्या. आज पहिला सण आहे आपला, त्यामुळं सर्वांना जेवण आपल्या घरीच आहे. तर कसं जेवण वगैरे करू, बाकीच्या मग पुढच्या गोष्टी बघूया दिवसाच्या. मित्रांनो, संध्याकाळचे 4:30 वाजलेत. आज काही कामधंदा काही केला नाही, निवांत जेवण केलं, झोप मारली. संध्याकाळची वेळ झाली. गाईंना चारा पाण्याची वैरणची ऑलरेडी आपण काल चाऱ्याची वैरण काढून ठेवली त्यांना, की त्यांची साडी किती मोठी. तर तो चारा खायला टाकून देऊ, कारण का खायसाठी वाट बघतोय त्या. पावसामुळे असं चिडचिड झाली, पाऊस होऊन गेला जास्त काही, पण संततधार होती सारखी, त्याच्यामुळे संपूर्ण चिखल आणि चिडचिडपणा होऊन गेला इकडं. त्यांना खायला टाकून देऊ एकदा, मग चहा वगैरे घेऊ, कारण का झोप झाली होती. झोपेतून उठल्यानंतर आळस पण आलाय. पहिल्यांदा खायला टाक ओरडा लागलं, तर खायला टाकून देऊ, मग चहा वगैरे घेऊ आपण एकदा. गाईनं गवताची वैरण टाकून दिली, नंतर खात आहे. आपण जाऊन चहा वगैरे घेऊ, फ्रेश होऊ थोडंसं. चहा केला आमच्या मावशी बाईने. शिवाय त्याला मोबाईल पाहायचा आणि जेवण करायचं. चहा पिऊ आणि मग आपल्या मावशीला सोडायला येवलेलं जायचं. येवलेलं जाऊ आपण. शिवा शिवा हेल्मेट आणि माझं वय पटकन जा पटकन. तर आता वातावरण ना पूर्ण पण ढगाळ झालं होतं, नंतर जर पाऊस होऊन गेला होता. आपल्या मावशीला सोडायला देवाला जायचं. मग शिवाला हेल्मेट सांगितलं, तर शिवा आणतो हेल्मेट आणलंय त्याने. हेल्मेट आणलंय. शिवापेक्षा हेल्मेट तर वजन वाढत आलं त्याला, पण त्याने आणून दिलं बरं का. थँक्यू शिवा. शिवाने हेल्मेट दिले त्याला. हेल्मेट घालू आणि जाऊ येवल्याला, मावशीला सोडवायला जायचं आपल्या लेवलवर. मित्रांनो, धामणगावच्या पुढे निघाल्या समोर ना तुफान पाऊस दिसतोय, कारण का पूर्णपणे पावसात दिसतोय. नक्कीच आपण पाऊस ओला होणार असं वाटायला लागलं आता. तर बघू, तर जास्त पाऊस आला तर कुठेतरी थांबून घेऊ, मग पुढं येवल्याला जाऊ मावशी सोडाय, आणि परत पाऊस थांबला परत रिटर्न घराकडे येऊ आपण. मित्रांनो, फायनली पावसामुळे थांबावंच लागलं, जास्त पाऊस यायला लागला होता. आणि नेमकं मी स्वेटर घातलेलं, मी काय रेनकोट घातलेला नव्हता. मावशीने तर काही घातलंच नाही. तर पाऊस कमी होऊन देऊ आणि मग जाऊ मावशीला सोडायला लावलेला. मावशीला सोडून नंतर आपण निघालो घराकडे. अंदर तुला मार्गे जाऊ आपण, कारण का इकडनं रेल्वे आपलं धामणगाव मार्गे रेल्वेकडे बंद राहतं, त्यामुळं परत थांबवलं होतं पाऊस ओलवण्यासाठी. आणि अंदर तुला आपलं थोडं काम पण आहे, तर अंदर तुझं काम कम्प्लीट करू आणि मग तो पुढं आपण घराकडे. मित्रांनो, संध्याकाळची वेळ झाली, सूर्य तर दिसायला लागलाय, पण पाऊस काढून बारीक बारीक चालूच आहे. ठीक आहे, चला अंदर तुला पोहोचू आपण. रस्त्याच्या ठिकाणी थांबलो थोडंसं हलका व्हायसाठी. आपल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल घ्यायचं आहे आणि पेट्रोल पण टाकायचं आहे. पेट्रोल टाकून जाऊ घराकडे आपण. आत्ता ना मित्रांनो, आपण आपल्या पानसरोडच्या आपल्या घराजवळ रेल्वे गेट आलो. माझ्या मते मालगाडी आहे, त्याच्यामुळे गाडी खूप स्लोली येते, आवाज येतोय गाडीचा, पण काही दिसत नाही गाडी. तर आल्या बघा, इंधन दिसायला लागलंय. मालगाडीच माझ्या मते नक्की तरी. इंधन गेलं क्रॉस झालं पुढं, बरोबर नामवर मालगाडीच, त्याच्यामुळे गाडी खूप स्लो हळूहळू आली. आणि पावसामुळं संपूर्ण चिखल झाला मित्रांनो. तर मित्रांनो, या छोट्याशा ब्लॉगला पण इथेच थांबूया. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. त्याला भेटूया पुढील नवीन ब्लॉगमध्ये.